शलोम. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. आजचा नवीन दिवस त्याने पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला जोडला. त्याच्या समक्षतेत त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची कृपा पुरवून दिली. याबद्दल सर्व गौरव त्याच्या नावाला असो. तो धन्यवादित परमेश्वर आहे आता आणि सदा सर्व काळासाठी. आणि आपण आपल्या आजचं जे पवित्र शास्त्राचं मनन आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे आपण अनेक आठवडे झाले इब्री लोकास पत्र 6वा अध्याय त्याचं पहिलं आणि दुसरं जे वचन आहे त्या ठिकाणामध्ये ख्रिस्ती जीवनाच्या पायाचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दल ज्या 6 गोष्टी त्या ठिकाणात नमूद करण्यात आलेल्या आहेत आपण त्याच्यावरती मनन करत आहोत. आणि 6वा जो पॉईंट आहे सार्वकालिक न्यायाचे शिक्षण याच्याबद्दल आपण मनन करत आहोत. मागील 2-3 आठवडे झाले आणि होपफुली आज आपण तो टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करूयात जसं देवाचा आत्मा चालवेल तसं. आणि आपण जास्त वेळ वाया न घालता वचनातून पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव जो न्याय करणार आहे, सार्वकालिक न्याय करणार आहे, दैवी जो न्याय तो करणार आहे संपूर्ण मानव जातीचा, डिवाइन स्वर्गीय तो असणार आहे, परमेश्वराच्या इच्छेनुसारचा. अनेक लोक प्रश्न विचारतात की सिस्टर आज आम्हाला ह्या गोष्टीचं किंवा अमुक एक सत्य आम्हाला आज समजलं आहे. आमचे आई वडील आमचे आजी आजोबा हे सुद्धा प्रभूमध्ये होते पण त्यांना हे सत्य माहिती नव्हतं, मग काय त्यांचा नाश होणार आहे का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी लोक विचारत असतात, नेहमी विचारतात, प्रश्न असतात त्यांचे, काउन्सिलिंगच्या वेळेस सुद्धा विचारतात. सो ह्या सर्व प्रकारचे जे आपल्या मनामधले कन्फ्युजन्स आहेत त्याच्याबद्दल आज मला बोलायला आवडेल की परमेश्वर हा न्यायी आहे, तो अन्याय करत नाही. आणि म्हणून तो जरी त्याचे न्यायाचे नियम जरी समान असले तरी त्याचा परिमाण जे आहे मोजमाप करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. आणि ते परिमाण जे त्याचं आहे मोजमाप करण्याची जी पद्धत आहे ती काय असणार आहे हे आपण जर पाहिलं तर आपले सर्व समज आणि गैरसमज दूर होतील की परमेश्वर जो आहे तो प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिकरित्या न्याय करणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला वैयक्तिक अकाउंट ज्यावेळेस त्याला द्यायचं आहे, वैयक्तिकरित्या त्याला हिशोब द्यायचा आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा. आणि म्हणून आपण आमच्या 5 पिढ्यांपूर्वी किंवा मागील शतकामध्ये आणि 1600 शतकामध्ये काय होतं, कसं होतं आणि त्याचा देव कसा न्याय करल अशा गोष्टींबद्दल कन्फ्यूज होऊ नये. किंवा काही लोक म्हणतात जर त्यांचा पण देव तसा न्याय करणार असेल तर आज आपलाही तसाच न्याय करेल. मग त्या काळात लोकांना शिक्षण तेवढं माहिती नव्हतं, मग ते तसे वागले, त्यांना काय देव नरकात नाही टाकणार, मग आज देखील आपण तसं वागलं तर देव आपल्यालाही नरकात टाकणार नाही. अशा प्रकारच्या अनेक समजुतींमध्ये लोक जगत असतात. याकरिता मी आज देवाच्या वचनातून काही गोष्टी सांगू इच्छिते की परमेश्वर जो आहे तो कुठले परिमाण, बघा त्याचा न्याय करण्याचा जो नियम आहे तो परमेश्वर बदलणार नाही. त्याचे जे लॉज आहेत, त्याचे नियम आहेत ते परमेश्वर बदलत नाही, ते युगानुयुगसाठी तसेच राहणार आहे. परंतु जे परिमाण आहे, मोजमाप करण्याची पद्धत जी आहे ती बदलण्यात येणार आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि ते परिमाण काय आहे, ती पद्धत काय आहे, तो कुठल्या गोष्टीने मोजमाप करणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लॉ म्हटलं तर अनेक आहेत. मी लॉज काय आहेत, त्याचे कमांडमेंट्स काय आहे, त्याच्या आज्ञा काय आहेत आणि कुठल्या आज्ञांनुसार तो न्याय करणार आहे, मी ह्या विषयावरती आज बोलणार नाही कारण तो पुन्हा एकदा खूप मोठा विषय आहे सर्व जर आज्ञा सांगून आणि त्याच्यानुसार बोलायला गेलं तर. परंतु एक आज्ञा आहे जी कोणासाठीच कधीच बदलणार नाही आणि ती म्हणजे 2000 वर्षांपासून ज्यानंतर प्रेषित 1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्या दिवसाच्या नंतर पासून जगातील कुठल्याही जात, धर्म, भाषा, पंथ, देश, कुठल्याही पद्धतीचा कुठेही राहणारा कुठलाही व्यक्ती असू द्या, मी कुठलाही म्हणत आहे, देश देखील त्यांचा कुठलाही असू द्या,
त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक नियम मात्र कायम आहे की स्वर्गात प्रवेश करण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीला खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि अंतःकरणात विश्वास ठेवून मुखाने प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबुली करणं गरजेचं आहे. स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा लॉ जो आहे, हा नियम आहे, हा बेसिक आहे, हा फर्स्ट लॉ आहे, सर्वात पहिला नियम आहे आणि तो कधीच बदलणार नाही. आणि ह्या नियमामध्ये परमेश्वर कुठलंही कमी जास्त असं परिमाण उपयोगात आणणार नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणखी अनेक नियम आहेत आणि आपण पाहूयात की देव कुठल्या परिमाणानुसार आपला न्याय करेल किंवा आपल्याशी आपला न्याय होईल, त्यावेळेस डिवाइन जजमेंट होईल. प्रिन्सिपल्स काय आहेत, तत्व काय आहेत. सर्वात पहिलं आपण वाचूयात मत्तयकृत शुभवर्तमान. माझ्याकडे अनेक रेफरन्सेस आणि अनेक वचनं आहेत. मी एकच वचन वाचत जाईल संदर्भासाठी आणि बाकी सर्व वचनं तुम्हाला सांगेल. तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा, कारण एकूण एक वचन जर आपण वाचत बसलो तर कदाचित आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून आपण एक एकच रेफरन्स वाचणार आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 14 आणि 15वं वचन ह्यावेळेस मी वाचत आहे. मत्तय 10, 14 आणि 15. जो कोणी तुमचे स्वागत करीत नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. ज्या प्रमाणात सत्य सांगण्यात आलेलं आहे, ज्या प्रमाणात आपण सत्याचा स्वीकार करतो, त्या प्रमाणात आपला न्याय होणार आहे. अर्धवट असं जर सत्य आपण स्वीकारत असू, अर्धा न्याय कधी होत नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि म्हणून अर्धवट सादर केलेली गोष्ट ही अमान्य असते. जितक्या प्रमाणात सत्य आपल्याला समजेल न्यायाच्या दिवशी, तितक्या प्रमाणातच आपला न्याय होईल. देवाचं जे वचन आहे, त्याचं पवित्र शास्त्र आहे, देव जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने पण म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. देवाचं वचन हे सत्य आहे. उत्पत्ती ते प्रगटीकरण ते वचन आहे. अथांग असा खोल सागर आहे ते वचन. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लाखो करोडो अब्जावधी सत्य जे आहे परमेश्वराचं, ते जसं काय एखाद्या खजिन्यासारखं आहे लपवून ठेवलेलं. आपण जितक्या प्रमाणात सत्य आपल्या समोर आलेलं आहे, तितक्या प्रमाणातल्या सत्याचा आपल्याला न्यायाच्या वेळेस परमेश्वर विचार करणार आहे. एखादं सत्य आहे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याला ते सत्य कळालं नाही, त्याने जरी अभ्यास केला देवाच्या वचनाचा, तरी तिथे कुठेतरी तो कमी पडला असेल, अज्ञानाचा काळ असेल, त्याला ते सत्य प्रगट झालं नाही, कुठल्या देवाच्या सेवकांच्या द्वारे कधी ते अवेकनिंग, ती जागृती आली नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना, आज प्रभूच्या कृपेने आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं किती सारी उपलब्ध आहेत. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, निरनिराळे चॅनल्स आहेत, अनेक गोष्टी आहेत आपल्याला की ज्याच्याद्वारे, आणि व्हॉट्सॲप आणि ह्याच्याद्वारे सुद्धा आपण दररोज वचनाचा प्रचार करत आहोत. परंतु काही काळांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आजच्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये जे सत्य घोषित करण्यात येत आहे, आज आपण आहे त्या ठिकाणामध्ये आपल्याला त्या सत्यापर्यंत पोहोचता येतं किंवा आपण आहे त्या ठिकाणापर्यंत ते सत्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. परंतु जर एखाद्या व्यक्ती त्या काळात नाही आणि त्याच्यापर्यंत ते सत्य पोहोचलं नाही, तर त्या व्यक्तीचा न्याय परमेश्वर त्या सत्याला अनुसरून करणार नाही. त्याला जितकं सत्य समजलं आहे तितकाच त्या व्यक्तीचा न्याय होणार आहे. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. पण आजच्या काळामध्ये आपण जगत असताना, मी आजच्या लोकांशी ही गोष्ट बोलत असताना, मी सर्वांना एक जागृतीचा इशारा देते की तुम्हाला जितक्या प्रमाणात सत्य समजत आहे, तितक्या प्रमाणात जर तुम्ही स्वीकार करत नाही, तर
त्याचा जबाबदार देव बाकी कोणाला धरणार नाही. त्या सत्य समजण्यात आलेल्या प्रत्येक सत्याचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. त्या प्रमाणात आपला न्याय होणार आहे. ते सत्य मला आवडतं किंवा नाही आवडत, मी ते स्वीकारलं मी नाही स्वीकारलं, ह्याच्यानी देवाच्या न्यायत्वामध्ये फरक पडत नाही प्रियांनो. फक्त न्यायाच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टींचा अकाउंट द्यावा लागल, काय गोष्टींचा हिशोब द्यायला लागल, त्याच्यामध्ये मात्र भर पडेल जर मी ते सत्य स्वीकारलं नाही तर. म्हणून जागृत व्हा, अज्ञानी होऊ नका. इनफॅक्ट आजच्या काळामध्ये कोणीही देवाच्या वचनाबद्दल अज्ञानी नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्यात येत आहे. डोंट बी चूजी. निवड करू नका की मी सत्य स्वीकारू की नाही स्वीकारू, किती प्रमाणात स्वीकारू. मत्तई 12:41 पण आपण वाचूयात. निनवेचे लोक यथाकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवेल, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत आहे. निनवेच्या लोकांनी एकदम थोडक्यात जे शुभवर्तमान योनाच्या द्वारे सांगण्यात आलं त्याच्याद्वारे त्यांनी पश्चाताप आणि स्वीकार केला. शबाची राणी होती, दक्षिणेकडची जी राणी होती, आणि ती शल्मोनाची कीर्ती ऐकून तिच्या देशापासून शल्मोना पर्यंत आली होती आणि तिथे येऊन त्याचं ज्ञान तिने ग्रहण केलं होतं. आणि तो म्हणतो योना आणि शल्मोन यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ इथे कोणीतरी उभा आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या काळातल्या लोकांना बोलत आहे की तो स्वतः मार्ग सत्य जीवन आहे, ते सत्य त्यांना सांगत आहे तरी ते स्वीकारत नाही. आणि आजच्या काळामध्ये पवित्र वचन जे आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 1 प्रमाणे शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली असं म्हटलेलं आहे. तो शब्द जो होता प्रारंभी देवाबरोबर आणि देवासह होता आणि तो देही झालेला शब्द म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आजच्या काळात देखील प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या रूपात, पवित्र शास्त्राच्या पवित्र वचनाच्या रूपात आपल्या सोबत आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट त्याच्यापेक्षा पण अधिक गोष्ट म्हणजे आपल्याला देव जो पवित्र आत्म्याच्या रूपात तो आपल्या ठाई देखील उपस्थित आहे, आपल्या आतमध्ये तो वस्ती करतो. आणि म्हणून आपल्याला सर्वात अधिक प्रमाणात सत्य समजण्याच्या कालखंडामध्ये आपण आहोत. जितक्या प्रमाणात सत्याचा प्रकाश आपल्यावरती प्रकाशला आहे तितक्या प्रमाणात आपला न्याय होणार आहे. पुढचा मुद्दा पाहूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याचं 15 आणि 16वं वचन आपण पाहणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 15 आणि 16. तुम्ही देहबुद्धीने न्याय करिता, मी कोणाचा न्याय करीत नाही, आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठविले तोही आहे. ज्याने जो सर्वज्ञानी परमेश्वर मी आहे, आय एम, यॉड हे वाव हे परमेश्वराचं नाव. अनेक लोक त्याला यावे या असं म्हणतात. त्या परमेश्वराबद्दल तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताने किती ठिकाणी मी आहे म्हटलं. म्हणजे स्वतः देव जो पिता त्याचं नाव जे आहे ते त्याने स्वतःबद्दल सांगितलंय, कारण तो आणि पिता एकच आहे. आणि तो म्हणतो की तो जो न्याय आहे तो खरा असा करणार आहे, कारण देव जो आहे तो सर्वज्ञानी आहे. त्याचं जे ज्ञान आहे ते कधीही न संपणारं असं ज्ञान आहे. आपण मागच्या वेळेस पण वचनं वाचली की परमेश्वर हा अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. बाह्य स्वरूप पाहत नाही, तो मनुष्याचा अंतरात्मा तपासणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज लोकांच्या समोर आपण काही पण प्रिटेंड करत असू, काहीतरी खोटा दिखावा करत असू, परंतु देवापासून कुठलीही गोष्ट लपून राहिलेली नाही.
प्रभूपासून कुठलीही गोष्ट अज्ञात अशी नाही. आणि म्हणून तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या खोलवार अंतकरणात जे आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीचा तो न्यायनिवाडा करणार आहे. इट्स स्कॅरी, भीतीदायक आहे हे. विचार करून पहा, मी लोकांसमोर काय दाखवत आहे ना, त्याच्यापेक्षा सर्वज्ञानी जो परमेश्वर आहे त्याला हे माहिती आहे की माझ्या अंतकरणात काय आहे. त्याच्या ज्ञानाद्वारे तो माझा अंतर्मनुष्य आहे त्याची पारख करणार आहे. जो मी आहे असा म्हणणारा जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, आणि त्याच्याद्वारे तो आपला न्याय करणार आहे. प्रगटीकरण याचा 20वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन आणि 15वं वचन सुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी वाचा. रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन देखील नक्की वाचा. जो सर्वज्ञानी परमेश्वर आहे त्याला आपला खरा मनुष्य, अंतर्मन ज्याला आपण म्हणतो, आतला जो मनुष्य आहे तो पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यापासून तो लपलेला नाही आणि त्या मनुष्याचा तो न्याय करणार आहे. मी जगासमोर कुठला मनुष्य सादर केलेला आहे, मी कुठली प्रतिमा दाखवत आहे, मी बाह्य स्वरूप काय प्रगट करत आहे लोकांच्या समोर, याचा तो न्याय करणार नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी हे परिमाण आहे, हे प्रिन्सिपल तत्व आहे, तो फॉलो करणार. म्हणजे समजा मी आज तुमच्या समोर एकदम खूप मोठी देवाची सेविका असल्यासारखं दाखवत असेल, खूप वचनं आहेत मला माहिती, मी तुमच्या समोर काही पण दाखवत असेल माझी प्रतिमा, परंतु माझं आतलं मन जे आहे, अंतकरण, आतला मनुष्य, मी नक्की काय आहे ते माझ्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तो त्याचा न्याय करणार आहे. मी तुमच्या समोर काय बडबड करत आहे, कोणाला काय सांगत आहे, काय दिखावा करत आहे, किती लोकांसमोर उभं राहून काय सांगत आहे, नाही प्रियांनो. माझ्या अंतकरणात खोलवार काय आहे ह्या गोष्टीचा तो न्याय करणार आहे. आणि हे भयंकर असणार आहे याची चेतावणी आज देव जो पवित्र आत्मा आपल्याला देत आहे. म्हणून अंधकारात, गुप्ततेमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्याच्याबद्दल आपण जागरूक असावं. 3रा मुद्दा आपण पाहूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 48 ते 50 हे वचन आपण वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, त्याचं 48 ते 50 वचन आपण ह्यावेळेस वाचूया. जो माझा अवैर करीतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. इथे कल्ट्सवाल्यांसाठी धोक्याची सूचना आहे. जहोवाज विटनेस, ओनली जीसस, ओनली होली स्पिरिट, सगळे 3 देव असल्यासारखे प्रगट करतात. देवाचं चुकीचं व्यक्तिमत्व जे प्रदर्शित करतात, जे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे वेगवेगळे आहेत, 3 व्यक्ती आहेत, वेगवेगळे आहेत, अशी आयडिओलॉजी जे व्यक्ती समोर आणतात आणि त्याच्याद्वारे मनुष्याच्या विश्वासात आणि ख्रिस्ती जीवनामध्ये फूट ज्यांनी पाडलेली आहे अशा प्रत्येकाचा देखील परमेश्वर न्याय करणार आहे. त्याचं वचन जे आहे ते आपला न्याय करणार आहे असं या ठिकाणात सांगितलेलं आहे. द वर्ड्स ऑफ गॉड ही सुद्धा अतिशय म्हणजे अतिशय भयंकर गोष्ट आहे. सिरियसली विचार करा या गोष्टींवरती. देवाचं वचन जे आहे ते आपला जर न्याय करणार आहे, तर जे लोक देवाची काही वचनांचा अवैर करतात, त्यांना कॅन्सल झाले आणि अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात, किंवा हे वचन आत्ताच्या काळात लागूच होत नाही, आउटडेटेड वचन झालं. देवाच्या ह्या आज्ञा स्पष्ट म्हटलेलं आहे त्याने की त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. जो त्याची आज्ञा पाळण्यापासून मागे फिरत आहे
त्याला सार्वकालिक जीवन मिळेल का नाही हे प्रश्नचिन्ह आहे. किंबहुना मी तर सांगेल खरंच मिळणार नाही, कारण त्या आज्ञा पाळण्या समजत असून, माहिती झाली असून जर ती आज्ञा पाळण्यापासून आपण मागं फिरत आहोत, तर त्या दिवशी त्या वचनाच्या द्वारे आपला न्याय होणार आहे, जे वारंवार आपल्याकडे आलं परंतु आपण तुच्छ लेखलं. त्याची आज्ञा पाळण्यापासून स्वतःला आपण माघारी फिरवलं. ते वचन, त्याच्या आज्ञा ज्या आहे त्या सार्वकालिक आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः सांगत आहे की देव जो आहे त्याचं वचन आणि त्याच्या आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. तर ह्याच्यावरती लोकांनी प्रश्न उपस्थित करू नये, ही माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्राची कालखंडाची विभागणी करू नका. निरनिराळे कालखंड आणि युग झालेले आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये कार्य करणारा देव हा एकच आहे. तो वेगवेगळ्या स्वरूपाने, वेगवेगळ्या उद्देश घेऊन, वेगवेगळा कार्यभाग घेऊन, वेगवेगळे स्वभाव घेऊन आणि त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन मनुष्याच्या समोर प्रगट झाला. कारण त्या काळातल्या लोकांनी देवाला त्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करावा आणि पुढे वाटचाल करावी, अशी त्याची कृपेची, दयेची, प्रीतीची योजना प्रत्येकासाठी होती. त्याचा अर्थ प्रत्येक कालखंड हा दुसऱ्या कालखंडापेक्षा वेगळा आहे. ही फक्त टाइमलाईनच्या दृष्टीने वेगळा आहे, वेळेच्या आणि समयाच्या दृष्टीने वेगळा आहे, पण देव एकच आहे. त्याच्या आज्ञा सार्वकालिक आहेत. प्रियांनो, उत्पत्ती 1 मध्ये जर मला कुठली आज्ञा दिली आहे तर ती आजच्या काळात देखील माझ्यासाठी लागू होत आहे. हे मला समजणं गरजेचं आहे. आदाम आणि हवेला झाडाचं फळ खाऊ नको सांगितलं जे होतं, ती आज्ञा आजच्या काळात सुद्धा मला लागू आहे की मी जीवनाच्या झाडाचं फळ, जीवनाचं झाड म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, याची निवड करावी. बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या जे झाडाचं फळ होतं त्याची त्यांनी निवड केली, म्हणून त्यांच्यावरती पाप आणि शाप आले. जी सार्वकालिक आज्ञा आहे ती त्यांनी मोडल्यामुळं सार्वकालिक जीवनाला ते मुकले. प्रियांनो, आज सुद्धा देव तेच सांगत आहे. जेव्हा आपल्या समोर त्यांनी चॉईस ठेवलेली आहे, त्यावेळेस आपण काय निवड करतो याच्यानुसार ठरणार आहे सार्वकालिक जीवन आपलं असणार आहे की नाही. म्हणून सर्वांना मी दरवेळेस सांगते, आज देखील पुन्हा नम्रतेने हीच विनंती करे, पवित्र शास्त्र संपूर्ण स्वीकारा. ते आजच्या काळात देखील आपल्याला संपूर्ण गरजेचं आहे, म्हणूनच देवाने ते आपल्याला दिलेलं आहे. उत्पत्ती ते प्रगटीकरण हे संपूर्ण पवित्र शास्त्र आजच्या काळात देखील व्हॅलिड आहे. गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु परमेश्वराचे वचन सर्व काळ टिकते, हे त्याच्या वचनात सांगितलं. इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. जो आपण मगाशी पाहिलं योहान 1. अनेक लोकांना वाटतं की जुना करार संपला, आउटडेटेड झालेला आहे, सो वी डोंट हॅव टू फॉलो दॅट. त्याची काही गरज नाहीये. मग देवाने कशाला दिला आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. माझा विषय नाहीये तो आजचा, परंतु मी एक चेतावणीसाठी सांगत आहे. न्यायाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी काउंट होणार आहेत. इट विल बी काउंटेड. मग ते आपल्या बाजूनी होतील किंवा आपल्या विरोधामध्ये होतील, ही निवड आपली आहे. आपण काय चॉईस करतो, आपण कशाची निवड करतो, हे प्रत्येकाचं वैयक्तिक चॉईस, निवड, इच्छा आहे. त्याच्याद्वारे प्रत्येकाचा न्याय होणार आहे. जर योहान 1 मध्ये सांगितलं की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, जो जिवंत देवाचा शब्द जर प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर जे लोक फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणारे किंवा त्याच्या मार्गानुसार चालायचं म्हणून फक्त नवीन करार पाळायचा, अशा प्रकारचं चुकीचं शिक्षण देतात, त्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगू द्या की शब्द म्हणजे देवाचं वचन जर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर तुम्ही कुठलं वचन ज्या वेळेस त्याचा नाकार करता, ते स्वीकारत नाही, तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करता, त्याला स्वीकारत नाही. दिस इज हॉरिबल. भयंकर आहे हे. म्हणून फसवले जाऊ नका. शेवटचा काळ आहे, प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. मी सत्याच्या वचनाचीच घोषणा करणार. प्रियांनो, कोणाला आवडो नाही आवडो, मनुष्याला आवडणं न आवडणं ह्याच्याद्वारे देवाचे आज्ञा, नियम, त्याचं सार्वभौमत्व, त्याच्या अस्तित्वात फरक आणि बदल पडतच नाही.
ही फक्त माझी चॉईस असती मी काय निवडायचं. न्यायाच्या दिवशी त्याचा हिशोब द्यायचा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्याच्या आज्ञा सार्वकालिक जीवन आहेत असं त्याचं वचन सांगतं आणि म्हणून त्या सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी त्याच्या ज्या आज्ञा, त्याचं जे वचन आहे त्याच्याद्वारे देखील आपला न्याय होणार आहे. त्याच्यानंतर रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय, त्याचं 10 ते 12 वाचूयात आपण. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि 10 ते 12 वचन वाचूयात आपण. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील. तर मग आपणातील प्रत्येक जण आपल्या संबंधी देवाला हिशोब देईल. आपल्या संबंधी प्रत्येक जण आपल्या संबंधी देवाला हिशोब देईल. पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. सर्वात अगोदर त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण दुसऱ्यांमधले दोष काढून ह्याचं शिक्षण चूक आहे, त्याची जीवन पद्धती चुकीची आहे, याची वागणूक चुकीची आहे, त्याच्या बोलण्याची पद्धत चुकीची आहे, दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीवरती चुकीचा न्याय केलेला आहे, चौथी व्यक्ती पाचव्या व्यक्तीशी फार वाईट वागलेली आहे, हे दोष दाखवण्यामध्ये आपण वेळ वाया घालवू नये. आपण सर्वजण त्या ख्रिस्ताचे शरीर, एक अवयव, जागतिक ख्रिस्ती मंडळीचे भाग आहोत. प्रियांनो, आपण सर्व एक आहोत, परंतु आपण आपल्या स्वतःच्या संदर्भात रिस्पॉन्सिबल आहे. आपल्या स्वतःचं जीवन आपण प्रभूमध्ये राखावं ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला वैयक्तिकरित्याच परमेश्वराला त्याचा हिशोब द्यायचा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी, वैयक्तिक जबाबदारी जी आहे ती किती प्रमाणात पार पाडत आहे. आता वैयक्तिक हिशोब जो आहे मी इन डिटेल सांगणार नाही. माझे यूट्यूबवरती टीचिंग्स अपलोड आहे कारभारीपणावरती, की त्या ठिकाणात कारभारीपण म्हणजे देवाला हिशोब देणं आहे. कुठल्या गोष्टींचा आणि कसा देवाला हिशोब द्यायचा आहे, कुठल्या जबाबदाऱ्या, कुठल्या गोष्टींचा हिशोब द्यायचा आहे ते मी तिथं सांगितलेलं आहे त्या टीचिंग्समध्ये. त्याच्यावरती नक्की म्हणजे तुम्ही ऐकावं ही विनंती. आपल्याला वैयक्तिकरित्या आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याचा हिशोब देवाला द्यायचा आहे. आणि म्हणून एक लोकसमुदाय जर असेल तर न्यायाच्या दिवशी प्रभू माझ्या शेजारच्यांनी 10 आणि 100 लोकांनी असं केलं म्हणून मी तसं केलं, हे जर आपण सांगितलं तर ते त्या ठिकाणात अमान्य होणार आहे. कारण प्रत्येकाला वैयक्तिकच हिशोब द्यायचा आहे. आणि म्हणून त्यावेळेस आपण आपल्या चुकांसाठी दुसऱ्या कोणालाच जबाबदार ठरवू शकणार नाही. माझा पती, माझी पत्नी, माझी लेकरं, माझे आई वडील, माझे बहीण भाऊ, माझं चर्च, माझ्या चर्चचे लोक प्रभू असे होते, आमच्या चर्चचे एल्डर प्रभू असे होते, डिकन्स तसे होते, आमचे पास्टर कधीच सत्याचं शिक्षण देत नव्हते, अमक्या देवाच्या सेवकाची ही चूक होती, माझा शेजारी असा होता, माझा नातेवाईक तसा होता, माझा मित्र प्रभू मी त्याच्यावर विश्वास ठेवलेला, त्यांनी असं मला सांगितलं म्हणून मी केलं. प्रत्येकाला पवित्र शास्त्र देण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाला पवित्र आत्मा देखील देण्यात आलेला आहे. ज्यांना मिळाला नसेल त्या प्रत्येकाला द्यायला तो सक्षम आहे. त्याने अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला वैयक्तिकरित्या आपल्या प्रत्येक जबाबदारींचा त्याला हिशोब द्यायचा आहे. नॉट ॲज अ ग्रुप और ॲज अ फॅमिली. कुटुंब म्हणून पण तो आपला न्याय निवाडा करणार नाही. हां चला, आई वडील, घरामध्ये स्त्रिया जास्त प्रार्थनेत असतात, हां सिस्टर तुम्ही दररोज घरातलं सगळं काम करत होते, सगळं हे करत होते, ते तरी तुम्ही सर्व प्रार्थना अटेंड केली म्हणून तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सूट देण्यात येईल अशी कुठलीही स्कीम देवाच्या वचनामध्ये अवेलेबल नाही, उपलब्धच नाहीये ती. आणि म्हणून नम्रतेची विनंती आहे, सिस्टर लोकांबरोबर ब्रदर्स लोकांनी सुद्धा प्रभूमध्ये वाढा, त्याला वेळ द्या. अनेक ब्रदर्स पण करत आहे, त्यांच्या जीवनाबद्दल प्रभूची स्तुती असो. पण अनेक कुटुंबांमध्ये मी सांगत आहे की असं वाटतं की प्रार्थना आणि ह्या सर्व जबाबदाऱ्या स्त्रियांच्या असतात. आज त्यांना प्रत्येकाला जागृतीचा इशारा आहे की तिथं स्त्री पुरुष असा भेद तो करत नाही. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे.
कोणी हा विचार करू नये की माझी बायको इतके इतके तास प्रार्थना करत होती म्हणून देव मला सूट देईल मी केलेल्या पापांबद्दल, मी त्याच्या समक्षतेत वेळ न घालवल्याबद्दल, तिचा अर्ध तरी क्रेडिट मला मिळू दे प्रभू. अशी देखील कुठली सोय सुविधा उपलब्ध नाही. वैयक्तिकरित्या प्रभूशी जोडले जा. आपले पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज जे आहे वैयक्तिकरित्या आपल्याला प्रभूला हिशोब द्यायचा आहे. त्याच्यानंतर माझा पुढचा 5वा मुद्दा आहे करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देहाच्या द्वारे आपण ज्या गोष्टी करत आहोत, कंडक्ट, बिहेवियर आपला जो आहे, पर्सनल कंडक्ट ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक वागणूक जी आहे आपली, आपल्या शरीराच्या द्वारे आपण काय गोष्टी करत आहोत याचा देखील आपल्याला परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे. रोमकरास पत्र 2 अध्याय त्याचं 5वं आणि 6वं वचन सुद्धा वाचा. पहिले पेत्र ह्याचा 1 अध्याय आणि त्याचं 17वं वचन वाचा. आणि प्रगटीकरण 20वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन सुद्धा वाचा. या प्रत्येक ठिकाणात हेच सांगण्यात आलेलं आहे की देहाच्या द्वारे सुद्धा आपण ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. अनेक लोक देहाच्या द्वारे चुकीच्या गोष्टी करतात आणि ते असं म्हणतात, नाही नाही माझं अंतःकरण खूप शुद्ध पवित्र आहे, देवाला माहिती आहे माझ्या मनात किती चांगल्या गोष्टी आहे, मी देवावरती खूप प्रीती करते, मी असं आहे, मी तसं आहे. आणि देव जर आपल्या आत्म्याचा आत्मिक गोष्टींचा जर न्याय करणार आहे तर तो माझं अंतःकरण पारखेल आणि त्याला कळेल की मी खरंच चांगला आहे आणि म्हणून मी देहाच्या द्वारे काही केलं तर त्या गोष्टी मला माफ होतील. असा जर कोणी भ्रमामध्ये असेल तर आज त्या प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्मा चेतावणी देत आहे की देहाच्या द्वारे जे शब्द आपण बोलतो, ज्या कृती आपण करतो, जी कृत्य आपण करतो, जशी आपली वागणूक आहे त्याचा देखील न्याय होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचे शब्द, कृती, वागणूक जी आहे, त्याचे कृत्य आहे, याच्यामध्ये दुसऱ्यापेक्षा फरक असतो. आपल्या प्रत्येकाला आपल्या वैयक्तिकरित्या शब्दांचा, कृतीचा, कृत्यांचा, वागणुकीचा, आपल्याला देहाच्या द्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक कर्मांचा, देहाच्या द्वारे करण्यात आलेले जे दैहिक पाप आहेत, ज्यांना देवाच्या वचनामध्ये निषिद्ध असं मानण्यात आलेलं आहे, निरनिराळे प्रकारची व्यसनं आहेत, मोह आहे, अभिलाषा आहेत, वासना आहेत, या देखील जर आपण देहाच्या द्वारे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा देखील आपल्याला न्यायाच्या दिवशी हिशोब द्यायचा आहे. आपल्या विरोधात ते दोष म्हणून असं काउंट होणार आहे. याची मी आज सर्वांना प्रभूच्या समक्षतेत चेतावणी देत आहे. देहाच्या द्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टींचा देखील त्याला हिशोब द्यायचा आहे. पुढचा मुद्दा पाहूयात. पहिले पेत्र याचा 1 अध्याय आणि त्याचं 17वं वचन. पेत्राचे पहिले पत्र त्याचा 1 अध्याय आणि 17वं वचन. जो तोंड देखला न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारिता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. एक्स्ट्रा प्रीती, एक्स्ट्रा ग्रेस, खूप जास्तीची प्रीती, दया आणि कृपा याच्या नावाखाली काहीही करा आणि काहीही वागा असं शिक्षण देणाऱ्यांचा किंवा असा गोष्टी स्वीकारण्या प्रत्येकासाठी हे वचन एक चेतावणी आहे. तो 16व्या वचनात म्हणतो, असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि आपण आपल्या प्रवासाच्या काळामध्ये त्या न्यायाच्या दिवसाचं स्मरण ठेवून भिवून वागलं पाहिजे. तो माझ्यावरती प्रीती करतो, तो दया आणि कृपा करेल, मी वाटेल तसं वागलं तरीही माझा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल, या भ्रमामधून आज बाहेर येण्याची गरज आहे. जरी आजचा काळ हा कृपेचा, दयेचा, प्रीतीचा, कृपेचा काळ असला तरी देखील लक्षात ठेवा, न्यायाच्या समयी ज्यावेळेस आपण त्याच्या समोर उभे राहिलेलो असू न्यायासाठी, त्यावेळेस हा प्रीतीचा, कृपेचा, दयेचा काळ संपलेला असणार आहे. मंडळीचं उचललं जाणं होणार आहे.
ज्याला रॅप्चर लोक म्हणतात, पवित्र शास्त्रात हर्पॅझो हा वर्ड लिहिण्यात आलेला आहे. मंडळीचं जे उचललं जाणं होणार आहे त्याच्यानंतर दयेचा, कृपेचा, प्रीतीचा सर्व काळ जे आहे, पवित्र आत्म्याच्या वर्षावाचा हा जो काळ आहे हा संपणार आहे. त्याच्यानंतरचा जो काल होत आहे तो त्याच्या न्यायाचा, सार्वकालिक न्यायाचा काळ सुरू होणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला त्याच्या समोर न्यायासाठी उभं राहायचं आहे. म्हणून ज्या दिवशी आपण त्याच्या समोर न्यायासाठी उभं राहिलेलं असणार आहे त्यावेळेस प्रीती, दया, कृपा नाही प्रियांनो. न्यायी परमेश्वर, सत्य परमेश्वर जो आहे तो कुठलाही अन्याय न करणारा परमेश्वर आहे, जो पवित्र आहे, जो नीतिमान आहे, त्याच्या समोर न्यायासाठी उभं राहायचं आहे. तो पावित्र्याने, तो नीतिमत्वाने, तो परिपूर्णतेने आपला न्याय करणार आहे, कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न दाखवता. ह्या गोष्टीचं भान असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की प्रवासाच्या काळात भिवून वागा, आपला न्याय होणार आहे याचं सदैव स्मरण ठेवून या प्रवासाच्या काळामध्ये वाटचाल करा. ही चेतावणी त्याच्या पवित्र वचनात त्याने आपल्याला दिलेली आहे, पेत्राच्या द्वारे सांगण्यात आलेला आहे. त्याचं जे दैवी न्यायत्व आहे त्याने तो आपला न्याय करणार आहे. पुढचा मुद्दा पाहूयात, 7वा. मत्तय 12:50 वाचूयात आपण. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 50वं वचन वाचूयात आपण. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. मत्तय 25:31 ते 46 यामध्ये सुद्धा आपले जे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे हे सांगितलं आहे. दुसरे थेसलनिका करासपत्र याचा 1ला अध्याय आणि त्याचे 5 ते 10 वचनं सुद्धा वाचा. जे ख्रिस्ताची लेकरं आहेत, गॉड्स चिल्ड्रन जे आहे, ज्याला म्हटलेलं आहे देवाच्या वचनात, देवाची लेकरं जी आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत, अशा प्रत्येकाबरोबर आपण कशी वागणूक करतो या गोष्टींवरती देखील आपला न्याय होणार आहे. मगाशी मी वाचलं, त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं, 72 जणांना कामगिरीवर पाठवलं त्यावेळेस, की ज्या नगरात, ज्या ठिकाणात, ज्या घरात तुमचा स्वीकार होत नाही त्या ठिकाणात पायाची धूळ झाडा आणि तिथून निघून जा. सदोम गमोरापेक्षा देखील भयंकर गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. ख्रिस्तामधील माझा भाऊ, माझी बहीण यांच्याशी मी कशी वागणूक करत आहे, मी काय दिखावा करत आहे आणि अंतःकरणात काय वागवत आहे, ख्रिस्ती कुटुंबाचा जीवितक्रम कसा असावा, म्हणून ख्रिस्ती कुटुंबामध्ये एकमेकांसोबत काय वागणूक होत आहे, विशेषतः पती पत्नींमध्ये किंवा आई वडील आणि लेकरांमध्ये, बहीण भावांमध्ये, मी कुटुंबातलं सुद्धा बोलत आहे. आणि त्यानंतर आपल्या मंडळांमध्ये आपण कशा पद्धतीने एकमेकांना वागवत आहोत, आपण एकमेकांबद्दल कसे विचार आपल्या अंतःकरणात वागवत आहोत, या गोष्टींचा सुद्धा परमेश्वर न्याय करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने इथं स्पष्ट म्हटलं की माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तो माझा भाऊ आणि बहीण आहे. आणि म्हणून माझ्या चर्चमध्ये, आमच्या चर्चमध्ये आम्ही चर्चला फॅमिली असं म्हणतो. अर्थात सर्वांना कंपल्शन नाही आहे की तुम्ही फॅमिली माना, परंतु ज्यांना सत्य समजलं आहे ते कुटुंब नक्की मानतात. प्रत्येक चर्च हे देखील एक ख्रिस्ताचं कुटुंब आहे. हाऊ यू ट्रीट युअर फॅमिली, दॅट ऑल्सो काउंट्स. तुम्ही त्या कुटुंबाबद्दल काय विचार मनात बाळगता आणि कशा प्रकारची वागणूक तुमची त्या कुटुंबामध्ये आहे, याचा न्याय परमेश्वर करणार आहे. अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल म्हटलेलं आहे. अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत प्रियांनो. पती पत्नीमधल्या नातेसंबंधांमध्ये सैतान कार्य करत आहे. लेकरं आणि आई वडील ह्यांच्या संबंधांमध्ये सैतान कार्य करत आहे. बहीण भावांच्या संबंधांमध्ये सैतान कार्य करत आहे.
असे अनेक प्रकारचे कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा सैतान आजच्या काळामध्ये त्याच्यामध्ये कलुषित करत आहेत ते, आणि त्याच्यामध्ये विष पेरत आहे. प्रीती जे आहे त्याचा अंश तो काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला खूप प्रार्थनेची गरज आहे आणि त्याच्यासोबत देवाच्या वचनाचं मनन करून त्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करण्याची सर्वात जास्त गरज आहे आपल्याला. प्रार्थना आजकाल सर्वत्र होत आहेत. प्रभूची स्तुती असो, जसा प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे, अनेक ठिकाणांमध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये जागृती झालेली आहे. मी दररोजच्या दिवशी वेगवेगळ्या सभा घेत असते, अनेक ठिकाणी प्रार्थनेच्या सभांना जात असते. इतकं मनामध्ये आनंद होतो प्रभूचं कार्य बघून. त्याची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, देव जो पवित्र आत्म्याला सर्व गौरव असो. खूप जागृती होत आहे, अनेक लोक एकत्र येऊन प्रार्थना करत आहे. मुख्य म्हणजे उपास प्रार्थनेची सुद्धा जागृती झालेली आहे. अनेक ठिकाणी लोक एकत्र जमून उपास प्रार्थना करत आहे. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, परंतु त्याच्यासोबत सत्यवचनाचा अभ्यास करण्याची सुद्धा गरज आहे. प्रार्थना त्यांना एक कार्यभाग आहे आणि देवाचं वचन हे परिपूर्ण आहे. देवाचं वचन सोडता कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. आपल्या जीवनात सुद्धा अनेक गोष्टींचं उत्तर प्रार्थनेने मिळतं, पण पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्याचा स्वीकार करण्यासाठी किंवा ज्या अंगीकार करण्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. मी फक्त प्रार्थना केली आणि पवित्र शास्त्राचं जर मनन केलं नाही तर त्याच्यातलं जे संपूर्ण सत्य आहे ते माझ्यापर्यंत तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पोहोचणार नाही. मला वचनाचा अभ्यास केलाच पाहिजे, तो करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जे ख्रिस्ताची लेकरं आहेत, ख्रिस्ताचे मंडळीचे अवयव जे आहेत, त्यांना आपण कशा प्रकारची वागणूक देतो, आपल्या मनात काय भाव आणि भावना आहेत, यांचा देखील परमेश्वर न्याय करणार आहे. पुढचा मुद्दा पाहूयात. रोमकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन आपण पाहूया. रोमकरासपत्र 2रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्रा व्यतिरिक्त नाश पावतील, आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतील. ज्या काळात नियमशास्त्र देण्यात आलं त्याच्या अगोदरच्या काळामध्ये ज्यांच्याकडे नियमशास्त्र नव्हतं त्यांचा न्याय नियमशास्त्राच्या नुसार करण्यात येत नाही. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आलं आणि म्हणून त्याच्या अगोदरच्या कालखंडापर्यंत आदामापासून मोशेपर्यंत जे लोक होते त्यांच्याकडे लिखित स्वरूपामधलं नियमशास्त्र नव्हतं. ते विश्वासाने जगणारी पिढी होती आणि म्हणून त्यांचा न्याय नियमशास्त्राच्या नियमांप्रमाणे होणार नाही. उदाहरणार्थ नियमशास्त्रात आपल्याला समजा असा नियम दिलेला आहे की आपण एकच पत्नी असावी, आपल्याला एकच पती असावा, परंतु त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जर बघितलं तर त्यांना काही जण अनेक पत्नी करत होते, परंतु तरी देखील ते देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरले, कारण त्यांना नियमशास्त्र देण्यात आलं नव्हतं. त्यांची प्रत्येक गोष्ट विश्वास आणि कृत्यांच्या द्वारे परमेश्वर पारखत होता. अर्थात तो पुन्हा एक मोठा खूप अभ्यासाचा विषय आहे. मी फार बेसिक गोष्ट बोललेले आहे. त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होणार नाही, परंतु मोशेच्या काळानंतर आता प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होऊपर्यंतचा जो काळ आहे त्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये नियमशास्त्र आहे, ते देण्यात आलेलं आहे. जर आशीर्वाद आणि अभिवचनं इस्रायलाला जी देण्यात आली ती आपल्याला देण्यात आली आहे, तर इस्रायलाला जे नियम देण्यात आले ते आपल्याला देखील देण्यात आलेले आहेत. आपण फक्त जुन्या करारामधले आशीर्वाद, ब्लेसिंग्स, अभिवचनं, कृपादानं ह्या गोष्टी जर फक्त उचलत असू आणि नियम जर घेत नसू, देवाच्या आज्ञा घेत नसू, तुम्हीच ठरवा ते योग्य आहे का अयोग्य आहे. पुन्हा एकदा तेच आलं ना, बऱ्या वाईटाची निवड करण्याचं.
सर्व काही समोर ठेवलं आहे, चॉईस कशाची करतो? फक्त स्वार्थाच्या गोष्टींची. त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? आणि मुख्य म्हणजे नियमशास्त्र फक्त ऐकणारे असू नये, आपण फक्त श्रवण करणारे असू नये म्हटलेलं आहे, तर ते नियमशास्त्र आचरणात आणणारे असावं. जुन्या करारामध्ये समजा 10 आज्ञा देण्यात आल्या, जर त्याच्यामध्ये सांगितलं मूर्तीपूजा करू नये नको, तर आजच्या काळात देखील तो नियम आहे आपल्यासाठी. जर तिथं म्हटलं खून करू नको, व्यभिचार करू नको, आई बापांचा मान राख, माझ्या समोर तुला अन्य देव नसावे, खोटी साक्ष देऊ नको, या जर सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे, तर आजच्या काळात काय त्या आपल्याला लागूकरण होत नाही का? नक्की होतं. आपण मग जर नियम सुद्धा ज्यावेळेस आपण पाळतो, आज्ञा सुद्धा पाळतो, मग तेव्हा पण का फक्त चॉईस करण्यात येते की नाही ह्या आज्ञा एवढ्या पाळायच्या, एवढ्या नाही पाळायच्या. ज्या परमेश्वराने दिलेले नियमशास्त्र आहे त्याचं संपूर्ण पालन करण्याचा आपण प्रयत्न करावा प्रियांनो, कारण ते सार्वकालिक जीवन आहे. ते जे नियम आहेत ना, इथं म्हटलेलं आहे की नियमशास्त्राच्या द्वारे आपला न्याय होणार आहे. म्हणून तर संपूर्ण पवित्र शास्त्र देण्यात आलेलं आहे. पुढचा मुद्दा पाहूया. स्तोत्र 9:8. स्तोत्र 9 आणि 8. हालेलुया जीसस, ग्लोरी. शंदारा बाबा बाबा सिखारा बारियाला शंदारा बाना बाना. हालेलुया जीसस, ग्लोरी. स्तोत्र 9 आणि 8वं वचन आपण वाचूया. तोच जगाचा यथार्थ न्याय करील, तो लोकांचा खरा न्याय करील. परमेश्वराबद्दल बोललेला. 7वं वचनापासून वाचते. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे, त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापिले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील, तो लोकांचा खरा न्याय करील. हालेलुया. तो नीतिमान आणि न्यायी परमेश्वर आहे. स्तोत्र 96:13 हे वचन वाचा. प्रेषित 17:31 वाचा. रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 5वं वचन आहे. 2 तिमोथी 4 अध्याय 8वं वचन आहे. आणि प्रगटीकरण 19:11 आहे. जुना आणि नवीन करार दोन्ही ठिकाणांमधून रेफरन्स दिलेले आहेत की देव जो आहे, परमेश्वर जो आहे, त्याने न्यायासन स्थापित केलेलं आहे आणि तो नीतिमत्वाने आणि यथार्थ न्याय आपल्या सर्वांचा करणार आहे. सो रायचियसनेस अँड जस्टिस, नीतिमत्व आणि न्याय, ह्या 2 गोष्टींच्या द्वारे तो आपला न्याय करणार आहे. देवाचे राज्य, त्याची धार्मिकता, त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. देवाचं नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झालेलं आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या कृपादानाद्वारे आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्या नीतिमत्वाने परिपूर्ण होत, त्या नीतिमत्वात वाटचाल करत आपल्याला पुढे जायचं आहे. त्या नीतिमत्वाचा आणि त्याच्या जस्टिस म्हटलेला जो न्यायी स्वभाव आहे, त्याद्वारे परमेश्वर आपला खरा असा न्याय करणार आहे. पुढचा मुद्दा पाहूयात. पहिले करिंथकरास पहिले पत्र. हालेलुया जीसस. 4 अध्याय आणि 5वं वचन. पहिले करिंथ 4 अध्याय आणि 5वं वचन. पहिले करिंथ 4 आणि 5 वचन. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्याय निवाडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. किती सुंदर म्हटलेलं आहे या ठिकाणामध्ये. आपले मोटिव्स अँड थॉट्स जे आहेत, आपले उद्देश आणि आपले विचार जे आहे, त्याच्याद्वारे देव आपला न्याय करणार आहे. रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 16वं वचन, या ठिकाणा सुद्धा तीच गोष्ट सांगण्यात आलेली आहे. आपले विचार
विचार काय आहेत आणि आपले उद्देश काय आहेत. आपण एखादी चांगली गोष्ट सुद्धा करत आहे, जर त्याच्या मागं माझ्या मनामध्ये कुठंतरी गुप्तरित्या काही चुकीचे उद्देश जर आहेत, तर माझा त्या उद्देशांनुसार सुद्धा न्याय होणार आहे. जर मी तुमच्या समोर दाखवायला सेवा करत आहे किंवा मी कोणाशी तरी चढाओढ करण्यासाठी माझ्या बहीण भावाशी सेवा करत आहे, मी दिखाव्यासाठी सेवा करत आहे, किंवा मला काही लोक आहेत, प्रभू त्यांची क्षमा करो, परंतु ते वाहवा मिळवण्यासाठी, प्रशंसा मिळवण्यासाठी आणि दुर्दैवाने काही लोक पैसे मिळवण्यासाठी देवाची सेवा करतात. कदाचित सत्य बोललेलं आवडणार नाही तुम्हाला, परंतु आज ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवाचं वचन आणि पवित्र आत्मा आपल्याला पुन्हा एकदा ते जाणीव करून देत आहे या गोष्टींची. उद्देश काय आहे आपल्या मनामध्ये, आपले विचार काय आहेत, हे फक्त परमेश्वर जाणत असतो प्रियांनो. आणि तो आपले उद्देश आणि आपले विचार जे आहे, आपले मोटिव्स आणि आपले थॉट्स जे आहेत, त्याच्यानुसार आपला न्याय करणार आहे. आणखी कशाच्या द्वारे न्याय होणार आहे बघा. दुसरे थेसलोनिकाकरास दुसरे पत्र, 2 थेसलोनियन्स थेसलोनिकाकरास दुसरे पत्र 1 अध्याय आणि त्याचं 8वं वचन वाचूयात. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानित नाहीत, त्यांचा तो सूड उगविल. 2 गोष्टी आहे. देवाला ओळखीत नाहीत, देवाची ओळख जे विसरले आहेत आणि प्रभू येशूची देखील सुवार्ता मानत नाहीत. कल्ट्स जे आहेत, अर्धवट शिक्षण सांगणारे जे आहेत, खोटा चुकीचा प्रचार करणारे आहेत, अशा प्रत्येकाची शुभवर्तमान जे तुम्ही सांगता त्याच्यानुसार सुद्धा आपला न्याय होणार आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जण ख्रिस्त शिष्य आहोत. आपल्याला त्याने पाचारण केलेलं आहे, आपण त्याची सेवा करत आहोत, आपण त्याचं वचन सांगत आहोत, आपण अनेक लोकांना शुभवर्तमान गॉस्पल सांगत आहोत. आपण काय शुभवर्तमान सांगतो हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्या शुभवर्तमानाच्या द्वारे सुद्धा न्याय होणार आहे प्रियांनो. जर मी अर्धवट शुभवर्तमान सांगत आहे, चुकीचं काहीतरी सांगत आहे, तर आजच वेळ आहे माझं पवित्र शास्त्राचा अभ्यास करून देवाविषयीचं ज्ञान मी प्राप्त करावं आणि त्यानुसार शुभवर्तमान सांगावं. आणि जे लोक ते स्वीकारतच नाहीये, जे देवाला पण ओळखत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पण स्वीकार, दोन्ही गोष्टी एकत्र आहे प्रियांनो. काही लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारत आहेत, परंतु देवाला ओळखणं नाकारत आहे. इथं स्पष्ट म्हटलं आहे की अशा प्रत्येकाचा देव सूड उगविल म्हटलेलं आहे. भयंकर आहे ही गोष्ट. म्हणून देवाला सुद्धा ओळखण्याचा आपल्याला प्रयत्न केलाच पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देखील आपल्याला संपूर्ण सत्याने, संपूर्ण स्वरूपात स्वीकारली पाहिजे. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तरच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनाद्वारे कार्यरत होईल. आपल्या जीवनाद्वारे घडणारं जे कार्य आहे, जर मी देवाला ओळखलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची संपूर्ण सुवार्ता जी आहे त्याचा स्वीकार केला आहे आणि या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या दुसऱ्यांना देखील सांगत आहे, तरच माझ्या जीवनाद्वारे पवित्र आत्म्याचं जे कार्य आणि सामर्थ्य आहे ते कार्यरत होणार आहे. कारण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकच आहेत. जर त्या तिघांपैकी जर कुठल्या तरी एकाचं अस्तित्व मी नाकारत आहे किंवा दुर्लक्षित करत आहे, तर बाकीचे 2 जे आहेत ते देखील कार्यरत होत नाहीत, होणारच नाही. ते एकटे एकटे प्रवास नाही करत हो. मी आणि पिता एकच आहे प्रभूने सांगितलं. आणि म्हणून जिथं पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्रैक देव आहे, त्यांची ओळख आहे, त्यांना संपूर्ण स्वरूपात स्वीकारण्यात येत आहे, संपूर्ण स्वरूपात त्रैक्याचा आदर होत आहे, संपूर्ण स्वरूपात त्रैक्याचं ज्ञान मिळत आहे, संपूर्ण स्वरूपात त्रैक्याचं आज्ञापालन होत आहे, त्याच व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे खरी शुभवर्तमान सांगण्यात येतं. आणि जे लोक स्वीकारत नाही त्यांचा तर न्याय होणारच आहे, ही गोष्टच वेगळी आहे.
परंतु आपण देखील आज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनाच्या द्वारे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांचा इक्वली सारख्याच प्रमाणात सन्मान झाला पाहिजे, सारख्याच प्रमाणात आज्ञापालन झालं पाहिजे, सारख्याच प्रमाणात त्यांना गौरव प्राप्त झालं पाहिजे, सारख्याच प्रमाणामध्ये माझ्या जीवनातून कार्य करायला वाव देण्यात आला पाहिजे. सारख्याच प्रमाणात मी तिघांच्या समोरही नतमस्तक होणं गरजेचं आहे. प्रभूची स्तुती असो आणि त्याच्या नावाला धन्यवाद असो. आपण आज इथे थांबणार आहोत. आणखी थोडा भाग राहिलेला आहे न्यायाच्या शिक्षणाचा, तो आपण पुढच्या रविवारी कंटिन्यू करणार आहोत, पुढच्या रविवारी पाहणार आहोत. मी आशा करते की ही वचनं तुमच्यासाठी आशीर्वादित होतील. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार जवळ झालेलं आहे प्रियांनो. लवकरच तुताऱ्यांचा सण, प्रायश्चित्ताचा दिवस आणि मंडपाचा सण या सणांकडे आपण वाटचाल करत आहोत, जे परमेश्वराचे सण आहे नेमून दिलेले. लेवी 23 प्रमाणे देवाचे, परमेश्वराचे सण आहेत ते. आपण ते ऑब्झर्व करणार आहोत. आपण तिथे वाटचाल करत असताना लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार आणि फार जवळ झालेलं आहे. येणारा लवकर येईल, विलंब करणार नाही, हे देवाचं वचन सांगतं. आणि म्हणूनच लवकरात लवकर तो न्यायाचा दिवस सुद्धा येत आहे. जितक्या लवकर प्रभूचं येणं झालेलं आहे, तितक्या लवकर तो न्यायाचा दिवस समीप येऊन ठेपलेला आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून तयारी करावी, आत्मजागृती करावी. देव कुठल्या गोष्टीने, त्याचे प्रिन्सिपल्स त्याच्या वचनातून त्याने सांगितले की न्याय कुठल्या परिमाणाने होणार आहे, आपण त्या गोष्टींवरती मनन करावं. जितक्या प्रमाणात सत्य आपल्याला कळालेलं आहे, तितक्या अधिक प्रमाणात ते स्वीकारावं. तिथेच न थांबता अधिक सत्याचा शोध घ्यावा आणि त्याचा स्वीकार करत देवराज्यामध्ये पुढे वाटचाल करावी आणि त्याच्या येण्यासाठी स्वतःची तयारी करत राहावं. स्वतःला अधिक प्रकाशमान करावं आणि त्या शहाण्या कुमारींप्रमाणे आपले पेटते दिवे आणि ते तेल ज्याच्यामध्ये आहे, आणि अशा पद्धतीने ते दिवे घेऊन त्या वराची वाट पाहत आपण थांबावं. आणि तो कधीही अकस्मात येत आहे, त्यासाठी तयारी करावी. आज हेच देवाचा आत्मा आपल्या प्रत्येकाला सांगत आहे. शलोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल.